नमस्कार, मी पद्मकरण स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं. आपण गौतम बुद्ध त्यांचं चरित्र आणि त्यांचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यानिमित्ताने आपण एक पुस्तक वाचतो आहे. पुस्तकाचं नाव तुम्हाला माहिती असेलच, कारण की तुम्ही आता सलग 3 व्हिडिओ बघितलेले आहेत आणि हा आपला 4था व्हिडिओ. 3ऱ्या व्हिडिओमध्ये आपण महामायांना जे स्वप्न पडलं होतं त्याविषयी बोललो. स्वप्न एकदा थोडक्यात सांगून देतो की महामाया झोपलेल्या आहेत, त्यांना एक स्वप्न पडले. स्वप्नात ते झोपलेले आहेत आणि एक कोणीतरी देव आलेत. त्यांनी त्या देवांनी महामायाला बेडसोबत हिमालयात नेलं. त्यांची तिकडे छान अशी अंघोळ झालेली आहे. नंतर देव त्यांना म्हणतात की मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का? तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने. आणि त्याच क्षणी महामायाला जाग आली. म्हणजे एक देव येतो, महामायाला हिमालयावर घेऊन जातो आणि तिथे तिला विचारतो की महामाया, मला शेवटचा जन्म घ्यायचा आहे, तू तयार आहेस का? महामाया हो म्हणते. आता असं एखादं स्वप्न जर आपल्याला पडलं तर साहजिकच आपण त्या स्वप्नाचा काय अर्थ होता हे विचार करतो आणि कोणाला तरी विचारतो की काय रे बाबा, काय अर्थ काढायचा आहे स्वप्नाचा. तर महामायांनाही तो प्रश्न पडला. त्यांचे जे हजबंड होते, म्हणजे आपले शुद्धोधन, सिद्धार्थ गौतमाचे पिताजी, त्यांना विचारलं की महाराज असं स्वप्न पडलेलं आहे, याचा काय अर्थ काढायचा. मग तेव्हा प्रचलित असलेली प्रथा असेल की ब्राह्मणांना बोलवायचं आणि त्या स्वप्नाचा अर्थ लावायचा. अशी आपल्याकडे सध्याही ती परिस्थिती आहे की आपण आपल्या स्वप्नांचे अर्थ जाणून घेण्यासाठी लोकांना बोलवतो. तर 8 ब्राह्मण ते आलेले आहेत आणि 8 ब्राह्मणांनी त्या स्वप्नाचा अर्थ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातला एक ब्राह्मण असा म्हणतो की राजा, चिंता करू नकोस. तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल, पण गृहत्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अंधकार नाहीसा करणारा बुद्ध होईल. आता बघा, स्वप्नाची अर्थ लावण्याची प्रथा असेल मान्य, स्वप्न असं काहीतरी स्वप्न पडलंही असेल की कोणीतरी देव आलेला आहे हे पण मान्य, पण तो बुद्ध होईल ही घोषणा करणं म्हणजे भविष्य सांगणं हे सर्रास चुकीचं असं आहे मला वाटतं. ठीक आहे, तथागतांच्या प्रेमापोटी हे त्यांनी केलेलं असेल, पण भविष्य सांगणारं असं काही आपल्याकडे तंत्रज्ञान नाही. मग अशी कथा का आलेली असेल याचा एक प्रश्न पडतो. कथा अशामुळे आलेली असेल की सामान्य माणसांनी बुद्धत्व प्राप्त करणं लोकांच्या पचनी पडत नाही. आपल्यासारखाच हाडामांसांचा माणूस जन्माला आला आणि त्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं हे आपल्या पचनी पडत नाही. म्हणून त्याच्या जन्मातच काहीतरी अलौकिक, त्याच्या जन्माशीच काहीतरी अलौकिक असं जोडून टाकायचं. म्हणजे मग आपल्याला विश्वास होतो की हा बघ, तो अलौकिक होता म्हणून तो करू शकला. आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही, म्हणून आपण त्यांना मानायला पण लागतो की हा तो मोठा माणूस होता म्हणून. असं काही नाही. तथागत हाडामांसांचे माणूस होते, ते आपल्यासारखेच माणूस होता आणि म्हणून तरी तो बुद्ध झाला, तर आपण का होऊ शकत नाही, एवढंच मला सांगायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कोणीतरी भविष्य सांगण्याची प्रथा जर असेल तेव्हा तो असं थोडी ना म्हणणार की तुझा मुलगा भिकारी होईल वगैरे, असं कोणी सांगत नाही. एक तर राजा होईल किंवा एक मोठा तत्त्वज्ञान बुद्धिमान माणूस होईल असंच सांगेल ना, आहे की नाही. पुढे काय होतं की महामाया 10 महिने सिद्धार्थाला आपल्या पोटात वाढवते, आपल्या गर्भात वाढवते आणि शेवटच्या महिनी प्रसूतीचा काळ जवळ आलेला आहे आणि महामाया शुद्धोधनाला विचारते की महाराज, मला माझ्या गावी जायचं आहे प्रसूतीसाठी. महामायेचं गाव आहे देवदह. त्या देवदह गावात जायचं आहे, माहेरी जायचं आहे आणि मला प्रसूती तिकडे करून घ्यायची आहे. शुद्धोधन महाराज साहजिकच हो म्हणणार होते. त्यांनी हो म्हटलं. तुला ठाऊकच आहे की तुझ्या इच्छेप्रमाणेच होईल. म्हणजे महामायेला परवानगी मिळाली. महामाया आता देवदहकडे निघालेल्या आहेत. देवदहकडे जाताना मध्ये एक जंगल लागतं, एक वन लागतं. त्या जंगलाचं नाव होतं लुंबिनी वन. आणि या लुंबिनी वनामध्ये सिद्धार्थाचा जन्म होतो. देवदहला पोचल्यावर होत नाही. सिद्धार्थाचा जन्म एका जंगलात झालेला आहे. आता जेव्हा महामाया पालखीतून निघालेले आहेत, मस्त त्यांच्याकडे सेविका आहेत, सेवक आहेत, सगळ्यांसोबत निघालेले आहेत,
ते लुंबिनी वन एवढं छान आहे, तिथं झाडं, फुलं, पक्षी, फळं, सगळं निसर्गमय वातावरण आहे, धबधबे आहेत, सगळं आनंदमय वाटते आहे महामायेला. आणि असं आनंदमय वातावरण असताना कोणालाही असं वाटेल की तिथे जाऊन आपण खेळावं, आनंद लुटावा. गर्भात 10 महिन्याचा गर्भ पोटात असतानासुद्धा महामाया पालखीतून उतरली. त्या निसर्ग बघायला लागल्यात, खेळायला लागल्यात आणि त्यांनी एका शालवृक्षाला पकडलं आणि शालवृक्षाला पकडलं आणि त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि महामायेला उभ्यानेच सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला. सिद्धार्थ गौतमाचा जन्म ख्रिस्तपूर्व 563व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला. 563 पूर्व इसवी म्हणजे येशू ख्रिस्ताच्या 563 वर्षी पूर्वी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला आणि वैशाखी पौर्णिमेला तो जन्म झालेला आहे. शुद्धोधन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्ष झाली होती, परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली तेव्हा शुद्धोधनाने व त्यांच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्हासाने थाटामाटात साजरा केला. साहजिकच आहे, पुत्र झालेला आहे तेव्हाचा. आताही पुत्र झाले की आपण किती थाटामाटात सगळं साजरं करतो. आता आणि पुत्री झाली की लोक नाक मुरडायचे की काय मुलगीच झालेली आहे. आता परिस्थिती बदलती आहे, मुलीलाही तेवढा सन्मान मिळतोय, तो तिचा हक्कच आहे. पुत्रा जन्माच्या वेळी कपिलवस्तूचे राजपद भूषवण्याची पाळी शुद्धोधनाची होती. अर्थातच त्यामुळे शुद्धोधनास राजा म्हणत असत आणि बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले. म्हणजे जेव्हा सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला तेव्हा शुद्धोधन हे राजे होते, म्हणून शाक्य कुळाचे राजे होते, कपिलवस्तूचे राजे होते, म्हणून सिद्धार्थ गौतमाला युवराज म्हणून संबोधण्यात येत होतं. हे होती सिद्धार्थ गौतमाच्या जन्माची कहाणी. स्वप्न पडलेलं आहे, स्वप्नाचा अर्थ एक लावण्यासाठी ब्राह्मणांना बोलवलेला आहे. त्या स्वप्नात जास्त गुरफटण्याची गरज नाही. अर्थात ते बुद्धच झालेले आहेत शेवटी, पण स्वप्न ठरवू शकत नाही. अगोदर भविष्य कोणी सिद्धार्थाचं सांगू शकत नाही. असं सांगायला आपण गेलो की मग आपण बुद्धत्वापर्यंतचा प्रवास थांबवून देऊ का? काय गरज आहे आपण मग बुद्ध तत्त्वज्ञान समजून घेण्याची? जर बुद्ध एकच होणार असेल, एकच होता आणि एकच राहणार आहे, तर काय फरकच पडत नाही ना बुद्ध तत्त्वज्ञान समजून घेण्याची. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितलात, याचं मी खूप खूप आभारी आहे. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा कसा वाटला हा व्हिडिओ. खूप सिंपल, साधा, सरळ आपला कार्यक्रम चाललेला आहे. आता याच्या पुढे आणखी एक ऋषी येतो आणि तो सिद्धार्थाविषयी काय बोलतो ते आपण आता पुढच्या एपिसोडमध्ये जाणून घेऊयात. धन्यवाद.